पंतप्रधान मोदींसोबत विकास कामांवर चर्चा. मोदींसोबतच्या तासभर बैठकीनंतर एकनाथ शिंदेंची माहिती. शिवसेना सुनावणीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. नाशिकची दुर्दशा पाहून वाईट वाटतं. खड्ड्यांमुळे माणसं मरत असताना प्रशासन ढिम्म. मनसेअध्यक्ष राज ठाकरेंकडून संताप व्यक्त. रिलॅक्स राहून चालणार नाही. सर्व विभागांनी आपली जबाबदारी ओळखा. नाशिकच्या खड्ड्यांवरून फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. शिव्या द्यायचा अधिकार फक्त भाजपला आहे का? आपल्याला सगळं कळतं. यातनं सरकारनं बाहेर यावं. राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात. बंगळुरूत आजपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 11वं अधिवेशन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी. मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रे राज्यातनं तडीपार. जामिनानंतर आरोपपत्र दाखल होईपर्यंत महाराष्ट्राबाहेर राहण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश. तर डॉक्टर मारहाणीचा खटलाही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार. तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली. जेनझी देशाची ताकद, देशाचं भविष्य. जनरेशन गटर म्हणणाऱ्या कंगनाचा सूर बदलला. अभिजित दिपके पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले. भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना पोलीस उद्धटपणे वागणूक देत असल्याचा दिपकेंचा आरोप. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला 11 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी. आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा मतीन पटेलवर आरोप.